अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केलेला आहे। तर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नीसह भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। योगेश क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरला रवाना झालेले आहेत। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश हा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना नाराजी देखील बोलून दाखवली। काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला। आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल। गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले, पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कटकारस्थान चालू आहे। त्यामुळे काल हा निर्णय घेण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।